गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजची रेसिपी करणार आहे पांढऱ्या कांद्याची पात आणि त्यामध्ये टाकायचे आहे 2 प्रकारच्या डाळी आणि 2 प्रकारचे न भिजलेले कडधान्य इथे वापरून मी आज कांदा पात दाखवणार आहे। सोपी रेसिपी आहे, छोटीशी आहे आणि त्याबरोबर करणार आहे आज ज्वारीची भाकरी। चला तर मंडळी, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत माझ्या चॅनलवरती, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे, जरूर चेक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे कुकर मध्ये मी अर्धी वाटी घेतलेली आहे मूग, अर्धी वाटीपेक्षा कमी घेतलेली आहे मसूर, थोडीशी मी घेतलेली आहे सालीची मूग डाळ आणि तेवढीच घेतलेली आहे तुरीची डाळ। धुवून मी ते कुकर मध्ये शिजवून घेतलेले आहे। कुकर उघडल्यानंतर इथे तुम्हाला दाखवणारच आहे, त्यामध्ये घातलेला आहे अर्धा टोमॅटो, त्यानंतर इथे 2 हिरवी मिरची घातलेली आहे, त्यानंतर इथे थोडेसे घातलेले आहे कच्चे न भाजलेले शेंगदाणे। ते सगळं मिक्स करून आणि मी इथे 1 शिट्टी घेतलेली आहे। कुकर थंड झाला की मी इथे दाखवणार आहे की कडधान्य वगैरे आपलं कसं शिजणार आहे। फक्त 1 शिट्टी मी घेतलेली आहे। आता आपण बाकी साहित्य बघूया। इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या साफ करून घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आहे, 2 मीडियम साईजचे कांदे आहेत आणि पांढरा कांदा पोळा आणि ही पात आपण घेतलेली आहे। तर आता आपल्याला आधी पात साफ करायची आहे। हा पांढरा कांदा कापायचा आहे। एकदम मोठी पण आपल्याला कापायची नाही, दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले, जाडच कापून घेते। लसूण आपल्याला जिरे घालून कुटून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर, हे सगळं साहित्य मी धुवून घेतलेलं आहे। जिरे घालून इथे कुटून घ्यायचंय। इथे मी जवळून दाखवते, यामध्ये अख्खे मूग आहेत, मसूर आहे, शेंगदाणे आहे, टोमॅटो आहे, मिरची आहे। तर हे छान गाळ शिजलेले आहे। त्याच्यात रवी फिरवल्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, एकदम गाळ शिजलेले आहेत। याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे मी टाकलेले आहेत। रवी फिरवल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीचे हे सगळं साहित्य याच्यामध्ये शिजलेलं पाहिजे। कांदा पाथ्यामध्ये छान लागतं हे बघा। तर साधारण आपल्याला हे असं थोडीशी मिरची, थोडेसे नाही काही शिजलेले हे पण असे असतील तर हे कांदा पाथ्यामध्ये छान लागतात। तर आता आपण कुकर बाजूला ठेवूया। एका पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे, 2 टीस्पून मी तेल घेतलेले आहे। तेल गरम झालं की आपल्याला घालायच्या आहेत फोडण्या। हे मसाले आपण इथे वापरणार आहे। तिखट मिरची जरी मी 2-3 टाकले असले शिजताना तरी सुद्धा तिखटाचा वापर इथे करणार आहे। मेथी थोडीशी आहे, राई आणि जिरं आपण लसणामध्ये कुटलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला इथे जिरं घालायचं नाही फोडणीमध्ये।
मेथीचा खमंग वास या भाजीमध्ये छान येतो. आता तिथे वास सुटलेला आहे. मेथी चांगली मस्त आपली तडतडी द्यायची. कलर जरी बदलला तरी मेथी याच्यामध्ये खूप छान लागते. कांदा थोडासा आपला कलर बदललेला आहे. भरपूर सारा लसूण आणि जिरं मी हे कुटून घेतलेलं यामध्ये घालते. आता आपण घालूया कापून घेतलेला पांढरा कांदा. थोडासा म्हणजे अगदीच ह्या पाथ्याच्या पेक्षा आपण वेगळा चिरला याचं कारण की थोडंसं आपल्याला तेलामध्ये आधी त्याला परतवायचं आहे. अगदीच कच्चेपणा राहायला नको म्हणून, बाकी दुसरं कारण काहीच नाहीये. थोडेसे घालायचे आहेत मसाले. अगदी चिमटीभर घालते मी हिंग. छोटा 1 चमचा मी घेतलेला आहे लाल मिरची पावडर. मध्ये घालायचं आहे टोमॅटो. थोडंसं घालूया पाणी. कांद्याची पात. आपल्याला शिजून घेतलेले मिक्स डाळी कडधान्य आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे. गरजेनुसार पाणी घालायचंय मंडळी. प्रत्येकालाच पातळ भाज्या आवडत नाही किंवा प्रत्येकच घरामध्ये घट्ट भाज्या खाल्ल्या जात नाही. तर तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्हाला पाणी घालायचं. जर तुम्हाला एवढी घट्ट भाजी आवडत असेल मंडळी तर ही अशी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. ह्याच्यामध्ये मीठ घाला, चवीपुरतं कोथिंबीर घाला, छान एक उकळी येऊ द्या की तुमची भाजी इथे तयार झालेली असते. कांदा पात शिजायला फार वेळ लागत नाही. एक उकळी आल्यानंतर आपली मस्त स्वाद याच्यामध्ये उतरतो. ज्याला घट्ट भाजी ग्रेव्हीच्या भाज्या आवडतात त्यांनी ही अशा पद्धतीने मीठ घालून ही भाजी खाऊ शकता. आणि ज्याला घट्ट आवडत नाही त्यांनी घालायचं आहे इथेच आपल्या ह्याच्याप्रमाणे पाणी. तर आमच्याकडे एवढी घट्ट डाळ फ्राय वगैरे खातात पण ही भाजी एवढी घट्ट आवडत नाही. तर ही आपल्याला ज्वारीच्या भाकरी बरोबर खायची आहे. त्यामुळे इथे मी घालणार आहे थोडंसं पाणी. तर अजून थोडंसं पाणी मी घालणार आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. भाजीमध्ये मीठ घातलेलं नाही. हे बघा मी आंबा हा अख्खा कच्चा आंबा आहे. कच्चा म्हणजे पूर्ण कच्चा नाही, थोडासा असा कलर आलेला आहे. तर मी हा वापरत वापरत एवढा मी ठेवलेला आहे. तर ह्याचे किती घेतलेला आहे तुम्ही बघा. तर एवढे तुकडे मी टाकणार आहे आपल्या या भाजीमध्ये. हे साली सकट तुकडे घेतलेले आहेत मी. हे बघा. आंबा नसेल तर टोमॅटो आपण घातलेला आहे, पण आता आंब्याचं सीझन आहे तर आंबा घालून बघा. तुम्हाला या भाजीची चव खूप वेगळी वाटणार आहे, छान वाटणार आहे, चांगली वाटणार आहे चवीला आणि कांद्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये येणार आहे. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. तर उन्हाळ्यामध्ये आपण कैरीचा वापर करत असतो तर कांदा पाथ्यामध्ये नक्की घालून बघा. आता आपल्याला इथे घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि खळखळून आपल्याला उकळी घ्यायची भाजीला. कुकरमध्ये मी मीठ घातलेलं नव्हतं, डाळी शिजायला लावल्या तेव्हा, त्याच्यामुळे इथे आपल्या भाजीचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ घालायचं. कमी गॅसवरती आपण भाजी उकळायला ठेवलेली आहे. इथे ठेवते मी तवा आणि तव्यावरती आपल्याला करायचंय पाणी गरम. आपल्याला भाजायची आहे ज्वारीची भाकरी. इथे मी घालते पाणी. साधारण आपण अंदाजे पाणी घातलेलं आहे. ते गरम होऊ द्यायचंय. तोपर्यंत आपण ताटामध्ये पीठ काढून घ्यायचंय. आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये भाकरी करायची आहे तेवढे पीठ इथे आपण काढून घेणार आहे. इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. घेतलेलं आहे. हे बघा. थोडस पिठाला साईडनं करून मी याच्यामध्ये गरम पाणी घालून आणि हे मिक्स करणार आहे. पाणी आपलं गरम झालेलं आहे. हे पाणी मी थोडस घातलेलं आहे, पातेल्यामध्ये काढलेलं आहे. बाकी पाणी जास्त झालं तर पीठ पातळ होईल आणि आपल्याला एक्स्ट्राच्या भाकरी कराव्या लागतील, म्हणून मी बाजूला पाणी काढून घेतलेले. हळूहळू आपण घालू शकतो अंदाजाने.
हे बघा, इथे तुम्ही मिक्स करून आणि साईडनं ठेवून एका एका भाकरीचं पीठ सुद्धा वेळेवर मळून घेऊ शकता. पण मी इथे अगदी नवीन कोणी बनवणारे असते त्यांच्यासाठी हे मी दाखवते की हे पीठ अजिबात बिघडत नाही आणि याच्या भाकरी खूप छान येतात. जशा तुम्ही भाकरी थापून घ्याल तशा तुम्हाला भाकरी याच्या येतात. हे बघा, गव्हाच्या पिठासारखा अगदी मी इथे उंडा मळून घेतलेला आहे ज्वारीच्या पिठाचा. हे बघा, आता मोठ्या मोठ्या भाकरी होणारच आहेत. हे बघा, मोठे चांगले उंडे आपले गोळे तयार झालेले आहे. तर साधं पाणी मी पातेल्यात घेतलेलं आहे हाताला लावून. कितीही पातळ ही भाकरी आपण करू शकतो. बघा, संपूर्ण भाकरी झाल्यानंतर मी दुसरा हात थोडासा ह्याला म्हणजे अगदीच प्लेन आणि गोल करण्यासाठी इथे केलेला आहे. भाकरी आपली तयार आहे. तवा आपला गरम झालेला आहे. अलगद हातावर घेऊन मी भाकरी तव्यावर सोडते. थोडस पाणी आपल्याला लावायचं आहे. ही भाकरी तोपर्यंत बघा, इथे मी वरची भाकरी होईपर्यंत खालच्या भाकरीचा आपण उंडा ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे. अगदी जरासं पाणी घेऊन आपल्याला फक्त त्याला गोल करून घ्यायचं आहे. हाताला पाणी लावायचं आहे. छान उंडा तयार करायचा आहे आणि लगेच आपली भाकरी थापायला घ्यायची. इतक्या पटपट ह्या भाकरी होतात. ताटात थोडंसं पीठ घ्यायचं आहे. हाताला थोडंसं पीठ लावायचं आहे. बघा, आता मगाशी मी पहिली वेळी हे केली. आता बघा, थोडीशी थापून घ्यायची किंवा तुम्ही पहिल्या अगदी सुरुवातीपासून अशी सगळ्या साईडनी थोडी 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 थापत थापत पुढे पुढे तुम्ही सरकवत गेला तरी सुद्धा चालणार आहे. किंवा सुरुवातीपासून अगदी हाताने गोल गोल करत घेतली तरी सुद्धा चालणार आहे. बघा, वरची भाकरी आपली सुकलेलं आहे पाणी. हे बघा, आपली इथे भाकरी तयार आहे. ही भाकरी आपल्याला तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आता आपण भाजी बघूया. कमी गॅसवर आपण उकळण्यासाठी ठेवलेली आहे. बघा, मस्त कमी गॅसवरती मी ही भाजी ठेवलेली आहे. कांदा पातेचा मस्त वास सुटलेला आहे. त्यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि झाकण ठेवायचं आहे. आपली इथे भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करू, झाकण ठेवू आणि आता भाकरी झाली की आपलं जेवण तयार झालेलं आहे. थोडीशी जिथे राहिली असेल तर कडेकडेने भाकरी थोडीशी भाजून घ्यायची. एक कपडा घ्यायचा आहे आणि कपड्याच्या साहाय्याने आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित दाबून ही भाकरी भाजून घ्यायची. भाकरी बघा, एकदम छान इथे भाजलेली आहे. तशीच आता आपल्याला ह्या दोन भाकरी करून घ्यायच्या आहे. ही भाकरी आपली तयार झालेली आहे. चपातीच्याच प्रमाणे आपण पटपट ह्या भाकरी करू शकतो. पाणी गरम करून भाकरी करून बघा. चला, आता लगेच तिसरी भाकरी थापायची आहे. तर इथे आपली भाकरी भाजली की आपल्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. याच पद्धतीने आपल्याला ही भाकरी छान खालच्या बाजूने व्यवस्थित पहिले
सगळ्या बाजूनं भाजून घ्यायची, नंतर उलटी टाकून आपल्याला तव्यावर ही भाकरी भाजून घ्यायची आहे. कपड्याचा वापर करायचा आहे. भाकरी गरम असते, हाताने आपण करायला गेलो तर चटका लागेल. गॅस मी कमी केलाय आता. गॅस कमी याच्यासाठी केला की आपण उलटी एकदा भाकरी टाकल्यानंतर थोड्या वेळ ती भाकरी फुगेपर्यंत एकाच ठिकाणी ठेवतो, तर गॅस फुल असला तरी ती मध्येच जळण्याची शक्यता असते, म्हणून गॅस कमी करायचा. भाकरी तरतरीत फुगल्यानंतर मग सगळ्या बाजूनी परत त्याला कपड्याच्या सहाय्याने दाबून आणि भाजून घ्यायचं. चला, तर अशा पद्धतीने आपल्या भाकरी इथे तयार झालेल्या आहेत. तयार आहे आपली इथे कांदापात भाजी आणि ज्वारीची भाकरी. इथे आता मी घेते ताट वाढायला. ही आहे चटणी, रिमिक्स चटणी मी केलेली आहे. यामध्ये तीळ आहे, शेंगदाणे आहे, मिरची आहे, लसूण आहे आणि जवस आहे. हे सगळं मिक्स मी इथे केलेलं आहे. तव्यावर भाजलेली भाकरी आहे. या पद्धतीने करा. भाकरी आपल्या तव्यावर भाजल्यानंतरही छान येते. मी प्रत्येक भाकरी बनवताना सांगतच असते. तर आजची ही कांदापात भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. या पद्धतीने भाजी एखाद्या वेळेला आंबा घालून भाजी नक्की करून बघा. कैऱ्या मार्केटला आता यायला लागलेल्या आहेत, तर खूप छान ही कॉम्बिनेशन आहे पाथेचं आणि याचं. थोडासा आंबा घालायचा आहे. करून बघा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.